अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सकाळी उठल्यावर प्रथम स्वतःच्या तळहाताचे दर्शन घ्या, यामुळे दिवस शुभ जातो. घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. दररोज तुळशीला जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. घरात सतत भांडणे होत असतील तर रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळावा. आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकल्याने घरातील शरीरातील नकारात्मकता दूर होते. गुरुवारी विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. पिंपळाच्या झाडाला शनिवारी पाणी घातल्याने पितृदोष आणि शनिदोष कमी होतात. देवापुढे दिवा लावताना तो नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा असावा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा कलश ठेवणे सुख समृद्धीसाठी उत्तम असते. दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हटल्याने भीती आणि संकट दूर होते. स्वयंपाकघरात पहिली चपाती गायीसाठी काढावी, यामुळे अन्नात बरकत राहते. कुलदेवतेचा फोटो घराच्या मुख्य देवघरात मध्यभागी असावा. शनिवारी गरिबांना काळे तिळ किंवा अन्नदान केल्याने शनीची कृपा लाभते. रोज गायत्री मंत्राचा 108 वेळा जप केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. घराच्या उंबरठ्यावर सकाळी संध्याकाळी दिवा लावल्याने लक्ष्मीचे आगमन होते. दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये, यामुळे आरोग्य बिघडते. कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे ऐकणे अत्यंत शुभ असते. घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो किंवा कुंडी ठेवल्याने धनलाभ होतो. संकष्टी चतुर्थीला गणपतीला 21 दुर्वा अर्पण केल्याने सर्व कार्य सिद्ध होतात. जेवणापूर्वी अन्नपूर्णा देवतेचे स्मरण केल्याने अन्नाचे पोषण पूर्ण मिळते. रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा स्तोत्र वाचल्याने शांत झोप लागते. सूर्यदेवाला अर्घ्य देताना तांब्याच्या कलशाचाच वापर करावा. घरातील कोळिष्टके वेळोवेळी काढावे, त्यामुळे राहूचा दोष लागत नाही. दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा पांढरी मिठाई अर्पण करा. पांढरा शुभ्र शंख घरामध्ये ठेवणे आणि वाजवणे, यामुळे वास्तुदोष दूर होतात. अमावस्याच्या दिवशी उंबरठा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी. शिंक आल्यावर किंवा जांभई दिल्यावर विष्णू किंवा राम नाम घ्यावे. गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे गुरुग्रहासाठी शुभ असते. घराच्या भिंतीवर देवांचे फाटलेले फोटो लावू नका, ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा. मंत्रांचा जप करताना नेहमी जपमाळ वापरावी, शक्यतो तुळशीची किंवा रुद्राक्षाची. प्रवासाला निघताना दधी वामन स्तोत्राचा जप केल्याने प्रवास सुखकर होतो. तिजोरीमध्ये एक छोटी सुपारी आणि लाल कपड्यात बांधलेले नाणे ठेवावे. कावळा किंवा कुत्र्याला अन्न दिल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. तुळशीचे पान कधीही रविवारी किंवा एकादशीला तोडू नये. देव्हाऱ्यात नेहमी 2 दिवे न लावता एकच दिवा किंवा अखंड नंदादीप लावावा. घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावल्याने मांगल्याचे प्रतीक मानले जाते. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने मानसिक बळ मिळते. घरामध्ये मोरपंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि नकारात्मकता नष्ट होते. संकटाच्या वेळी व्यंकटेश स्तोत्र वाचल्याने मार्ग सापडतो. मंदिरातून परतताना कधीही लगेच हातपाय धुवू नयेत, थोडा वेळ शांत बसावे. घराच्या छतावर कचरा किंवा जुन्या वस्तू साठवू नका. बुधवारी गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्याने अडकलेली कामे पूर्ण होतात. शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने आयुष्य वाढते. घराच्या मंदिरात देवांची मूर्ती 6 इंचापेक्षा मोठी नसावी, ती 3 इंचाची असावी. दररोज करदर्शन केल्याने हातातील लक्ष्मी, सरस्वती आणि विष्णूंची कृपा मिळते. गरिबांना छत्री किंवा चप्पल दान केल्याने राहुकेतूचे दोष कमी होतात. घरामध्ये शालिग्रामची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. कोणत्याही शुभ कार्याला जाताना दही साखर खाणे शुभ मानले जाते. घराच्या पश्चिमेला पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था ठेवावी. रोज ओम या अक्षराचा उच्चार केल्याने मनाला शांती मिळते. देवाला वाहिलेली फुले सुकण्यापूर्वी काढून टाकायची. घरामध्ये गुगुळ किंवा लोबणाचा धूप फिरवल्याने हवा शुद्ध होते. सोमवारी शंकराला बेलपत्र अर्पण करताना त्याचा गुळगुळीत भाग पिंडीवर ठेवावा. घरातील कचरा कधीही ईशान्य कोपऱ्यात साठवू नका. रोज सकाळी 10 मिनिटे स्तोत्र पठण केल्याने सकारात्मकता ऊर्जा मिळते. देवाचा दिवा विझल्यावर लगेच पुन्हा लावू नये. दिवा पुन्हा स्वच्छ करून लावावा. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना श्री गणेशाय नमः अवश्य म्हणावे. आई वडिलांच्या चरणाचा स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याने नशिबाची साथ मिळते. तर आजची माहिती कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करताना व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.